नमस्कार. मी स्वागत होतं तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. तर आज श्रावणातला पहिला सोमवार असल्यामुळे आज खूप धावपळ होती, पण तेवढंच उत्साह पण होता आणि आनंद पण होता. आणि घरातली गडबड तर असतेच, मुलांची आहोंची आणि त्याचबरोबर नागपंचमीचा सण सुद्धा. इथे मी पूजेची तयारी करून घेत आहे. पूजेसाठी ताम्हण लागतं. जे आपलं देवाचं ताटं असतं ते माझं थोडंसं मोठं आहे, कारण की अभिषेक करण्यासाठी आपल्याला मोठं ताटच घ्या, ताम्हण घ्या, कारण की जेणेकरून आपल्याला ते पाणीसारखं वारंवार काढावं लागत नाही. आता पूजेची तयारी करते. मग फुलं पण आहेत, पिवळी फुलं ठेवलेत की पांढरे ठेवलेत. माझ्या झाडामध्ये बघा ते लेव्हेंडर कलरचं ते निळ्या कलरचं फुल आहे ना, ते पण आलेलं होतं, ते पण ठेवलं मी. आणि त्याचबरोबर गावाकडून मी आत्ता गावाकडे गेले होते, तेव्हा येताना बेलाची पानं आणली आणि बेलाचं फळ आणलं, कारण की खूप मोठं झाड आहे. मी तुम्हाला ते दाखवते शॉर्ट व्हिडिओमध्ये, पण खूप छान होतं ते. आणि बघा तुपाचा दिवा घेतला, छोटंसं म्हणजे कापूर घेतलं आहे, जेणेकरून आपल्याला आहे ना कापूर आरती करण्यासाठी धूप घेतला आहे, अष्टगंध घेतला आहे, चंदनाची पावडर आहे, जेणेकरून महादेवाला अभिषेक जेव्हा करतो ना तर पाण्यात चंदन टाकायचं आणि चंदनाने अभिषेक करायचा. पांढरं वस्त्र आहे. त्याचबरोबर पेढे घेतले. झालं असं की आम्हाला अचानक अक्कलकोटला जाणं आलं. महाराजांच्या बोलवण्याशिवाय कुठेही अक्कलकोटला काय कुठेही जाऊ शकत नाही आपण. त्याच्यामुळे अचानक अक्कलकोटला गेल्यामुळे तिथला हा प्रसाद आहे, तो प्रसाद घेतला आहे पेढ्यांचा मी इथे महादेवाला ठेवण्यासाठी. आपल्याला जेवढं जमेल ना, मला तेवढं जमेल तेवढं मी घेतलं आहे. गावाकडनं बेलाची पानं आणलीत आणि मला फुलं मिळालीत. आणि बेलाचं पान मिळालं ना मला, ते तुम्हाला झाड दाखवेलच एखाद्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये. खरंच एवढं सुंदर आहे ते, एवढी पानं आणि एवढी पालवी फुटली त्याला श्रावण महिन्यामध्ये. किती भाग्यवान असतात ज्यांना आहे ना बेलाची पानं किंवा अशा पूजाला सहज सोप्या पद्धतीने म्हणजे सगळ्या वस्तू मिळतात. आणि खरंच म्हणजे शेवटी भाव महत्त्वाचा असतो. आपण पण खूप तयारी करत असतो आणि सगळं जर म्हणजे असं छान पद्धतीने झालं ना, षोडशोपचार पूजा शक्य नाही, पण पंचोपचार जरी झाले आपल्याकडनं सगळं छान सजवून वगैरे फुलं पानं असल्यावर, तर अजूनच छान वाटतं आपल्याला सुद्धा. घरात सुद्धा आनंदी वातावरण तयार होतं. लगेच मी ताम्हणामध्ये शिवपिंड ठेवून लगेच मी गळती ठेवून लगेच अभिषेकाला सुरुवात केली. अभिषेक करताना आहे ना मी पूर्णपणे रुद्राची सेवा घेतली. पूर्ण म्हणजे काही जी महादेवाला अतिप्रिय असलेली उच्च कोटीची सेवा, रुद्राची सेवा घेतली. ही सगळी केंद्रातली आहे. जर तुम्हाला माहिती हवी असेल तर नक्की सांगा, ते पण शेअर करा. रुद्राची सेवा झाल्यानंतर दुसऱ्या प्लेटमध्ये म्हणजे ते तीर्थ आहे म्हणून ते फेकून नाही दिलं, ते अमृता समान असतं, मग ते बाजूला ठेवलं. मग ह्याच्यावर इथे दुधाचा अभिषेक, परत पाण्याचा अभिषेक, पुन्हा पंचामृताचा, त्याचबरोबर आपलं गंगाजल असतं, गंगाजलाचा. इथे चंदनाची पावडर आहे, मग असे दाखवले मी, त्याने पाण्यात मिसळून ती चंदनाचा अभिषेक केला. त्याचबरोबर इथे बघा आपलं गंगाजल होतं नर्मदेकडून आणलेलं, ते नर्मदेचं पाणी घेऊन आलं होतं, ते त्याने पण अभिषेक घातला. त्यानंतर मध असतो बघा, मध हा कशासाठी असतो, ते नात्यामध्ये गोडवा निर्माण करण्यासाठी. नर्मदेचं पाणी म्हणजे गंगेचं पाणी जे असतं ना, ते शुद्धता निर्माण करण्यासाठी. ह्या सगळ्यांनी जेवढ्याने होईल ना तेवढं मला आहे ना महादेवाला अभिषेक करायचा होता. मग मी तो केला पूर्ण. मला खूप आवडतं ते, कारण की ना आपण जेवढं साध्या सोप्या पद्धतीने किंवा जेवढं आपल्याला जसं होईल ना तसं करा. मला तर खूप आवडतं. बघा हे सगळं झालं, पाण्याने अभिषेक केला आणि मग आहे ना आपलं तर ओम नमः शिवायचा जप चालू होता. पण एकीकडे एवढी भूक लागलेली होती, पण ही सकाळची वेळ होती. तुपाने पण केला. बघा दह्याने पण करायचा असतो. आता याच्यापुढे जर दही मिळालं तर मी दह्याने पण करेन, कारण दही असं असतं की आपल्या मनातील इच्छा पूर्ण होते. तुपाने आपले आजार बरे होतात. आणि आपण म्हणतो ना की शुद्ध पाणी तर म्हणजे महादेवाला तर खूप प्रिय आहे. हे सगळं घेऊन आता हे जे आहे ना ते पाणी मी झाडाला टाकून दिलं. आणि जे पहिले रुद्राभिषेकचं अमृत होतं म्हणजे तीर्थ होतं ते घरातील सर्वांना दिलं. घरात शांतता, चिडचिड होऊ नये, शांतता राहावी, घरातील वाईट शक्ती दूर जाव्यात. नवरा बायको किंवा मुलं चिडचिड करतात, निगेटिव्हिटी खूप आहे, याच्यासाठी हे तीर्थ खूप महत्त्वाचं असतं. व्यसनी माणसाला, आजारी माणसाला, ज्यांचं बाहेर अफेअर्स आहे असं म्हटलं जातं की त्यांच्यासाठी पण हे खूप छान आहे. असं बोलू नये, पण तरी ठीक आहे, आपल्याच मैत्रिणी आहेत. आता ही सेवा आहे ना मी लग्नाच्या आधी खूप करायचे. बेलाच्या पानाला जो गंध आहे ना तो पूर्ण म्हणजे बेलाच्या पानाला हे लावायचे, कारण की याने काय होतं सांगू का. आपण जेव्हा आहे ना प्रदीप मिश्राचं तुम्ही ऐकलं असेल, महादेवाला आहे ना बेलपत्र वाहतो, ते कधी तसं वाहू नये. एक तर धुवून तर वाहावं, पण त्याला मधाचा किंवा अष्टगंधाचा किंवा चंदनाचा गंध लावा. प्रत्येकाचं वेगवेगळं महत्त्व आहे. मधाचा गंध लावल्याने नात्यात दुर्वा निर्माण झालेला असेल तर तो दूर होतो.
गोडवा निर्माण होतो. त्याचबरोबर जो चंदनाचा आहे ना, तो चंदनाच्या ह्याच्याने अखंड सौभाग्य आणि मनासारखा पती मिळतो तो चंदनाचा. मी लग्नाच्या आधी खूप ही सेवा केली, त्याच्यामुळे मला अजूनही सेवा करायला खूप आवडतं. आता हे आहे शिवामूठ. आणि खरंच म्हणजे नाही का, जे काही आहे ना महादेवाची, जे खरंच मनापासून भक्ती करतो ना आपण, ते खरंच खूप आहे बरं का. जसं आपण स्वामी महाराजांची करतो ना, तसंच महादेवाचे सुद्धा आहे. आणि ते जे मला बेलाची पानं होते, जे असेल ते मिळायचे आणि ते टाकायचे. ज्यांना लग्न करायचं ना लवकर, ज्यांना असं वाटतं ना खरंच चांगला जोडीदार मिळावा, मनासारखा मिळावा, तर खरंच त्यांनी ही बेलाच्या पानाची सेवा वर्जून करा, कारण की ते खूप प्रभावी आहे मैत्रिणींनो. आता हा व्हिडिओ कोणी बघा, मुलं मुली कोणीही बघा, म्हणजे जे विवाह इच्छुक आहेत त्यांनी अवश्य बघावा. आणि बघा आपण इथे शेवमूठ वाहून घेतली. शेवमूठ तांदूळ होते, त्याच्यात पाणी टाकलं आणि मग ते हे मंत्र म्हटला, मग तो टाकून दिले. आपल्याला मी एकदा किंवा तीनदा व्हायचे असते, पण मी इथे एकदाच अर्पण केले. हे जे आहेत ना बेलाचं फळ, बेलाची पानं गावाकडनं आणली, मुलांनी तोडलं होतं बघा. माझा छोटा मुलगा आहे ना, त्यांनी तोडलं होतं. तो म्हणे आई आपल्या महादेवाला घे, आपल्या शिवाला घे. मग हे ठेवलेत मी पाण्यात. ब्रह्मा विष्णू सदाशिव अर्धांगी दारा, जय शिव ओंकारा, शिव हर शिव ओंकारा, जय शिव ओंकारा. मला आहे ना इथे ती केंद्रातली आरती येत होती, मग मी इथे केंद्रातली आरती करून घेतली. महादेवाला कापूर जाळला, आणि महादेवाला कापूर हा खूप प्रिय आहे, म्हणून ते आपण जेव्हा बेलाचं पान वाहतो ना, तेव्हा ते किडलेलं किंवा तुटलेलं नसावं. महादेवाला बेलाचं पान वाहताना जे आपण सेवा करतो बघा, आता 108 नामावली म्हणून मी सेवा केली होती, पण इथे प्रत्येक वेळेस मी तुम्हाला एवढं दाखवलं तर 1-1.5 तासाचा तो व्हिडिओ होऊन जाईल, कारण की ही सेवा पूर्णपणे 1.5 तासाची आहे. आणि त्यातले त्यात महादेवाला पांढरी फुलं खूप प्रिय आहे, म्हणून पांढरी वाहा. नसेल पांढरी मिळाली तर पिवळी वाहा, कारण की महादेवच म्हणजे देवाधिदेव आहेत आणि आपल्या सर्वांचं संरक्षण करणार आहे. इथे कालभैरवाष्टकची सेवा वाचली. आता रुद्राभिषेक कसा केला म्हणाल तर तुम्ही मला नक्की कमेंट करा, मी तुम्हाला रुद्राभिषेक कसा केला ते पण सेवा नक्कीच दाखवेल. श्रावण महिन्यामध्ये मी कोणत्या सेवा करते याचा पण व्हिडिओ तुम्हाला जर हवा असेल किंवा माहिती हवी असेल तर नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करेन. इथे अहोंला आणि मला उपवास होता. अहोंला मी खिचडी बनवून दिली आणि मग मी माझ्यासाठी काहीतरी गोडच करून घेतलं, कारण की आई मला पहिल्यापासून ह्या सोमवारी महादेवाच्या उपवासाला तिखट असं काही खाऊ देत नाही, आणि कितीही इच्छा असते तरी खाऊ देत नाही. तुला काय खायचं ते गोड तिखट खाऊ नये. आता मुलगा आल्यावर मी खीर बनवली, पण मी तुमच्यासोबत शेअर नाही करू शकले, कारण त्याचा व्हिडिओज काढला नाही. मी खीर खूप छान झाली होती. ठीक आहे, तुम्ही पण केला असेल आजचा उपवास आणि तुमचा पण दिवस खूप छान झाला असेल, शिवम असेल, तुम्ही मंदिरात पण गेला असेल, तर अशा पद्धतीने आपण आपली महादेवाची सेवा खरंच मैत्रिणींना खूप छान झाला आजचा दिवस. राहिलेली ना बेलाची पानं मी इथे अर्पण करून घेतली, आणि त्यानंतर मग जे काही आहे ना बाकीची सेवा असेल, शिवमूठ असेल, ते अर्पण करून घेतली. मग काय असतं ना, आपल्याला जर सकाळी जर देवपूजा झाली, आपली सेवा जर झाली ना, तर आपल्याला पूर्ण दिवस छान वाटतं. मग पूजा जर राहून गेली ना, तर असं वाटतं कधी होईल, कधी करायची एक टेन्शनच असतं, एक धाकच पडतो, कारण की ना आपल्याकडून हे झालं नाही, ते झालं नाही, मग माणसाला चुनचुन लागते. पण हो ठीक आहे, आपल्याकडून जेव्हा सकाळी होते ना, आता महादेवाची पूजा तुम्ही सकाळी करता का संध्याकाळी हे पण सांगा. खरं तर मी पहिल्यांदा म्हणजे सकाळी पूजा करते आणि संध्याकाळी अभिषेक पण करते, कारण की प्रदोष वेळी केलेली अभिषेक खूप महत्त्वाचा असतो. महादेवाची सेवा, महादेवाचा अभिषेक हा संध्याकाळी केलेला कोणत्याही गोष्टी अर्पण केल्या तर महादेवाचे अत्यंत प्रिय असते. शिवामूठ वाहताना शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, मनातल्या इच्छा पूर्ण करणे देवा, असं हे तीनदा म्हणून मी आजचा व्हिडिओ इथे संपवते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मैत्रिणींनो नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.